नमस्कार मैत्रिणींनो, जोरात आज विलासनगरच्या या बैठकीला उपस्थित, या मंचावर उपस्थित ॲडव्होकेट वाल्मिक निकाळजे, आमचे भानुदास काळे काका, ज्यांच्यामुळे तुम्ही आहात आणि मी पण इथे आहे, ते आमचे संजय भैया कांबळे, अयोध्याताई उपाध्ये, कावेराबाई सकट, श्रीहरी काळे, आमचा बूथ प्रमुख आहे तो सुरेश काळे, डॉक्टर जमदाडे, माझ्या समवेत आलेले शैलेश भैया गोजमगुंडे, दिग्विजय काठवटे, मीनाताई गायकवाड, इथे उपस्थित सर्वच मान्यवर. खरं म्हणजे आज या विलासनगरच्या या प्रांगणामध्ये संजयजींनी आणि त्यांच्या सर्व टीमनी आमचं सुरुवातीला अतिशय सुंदर असं स्वागत केलं आणि तिथून आम्ही पदयात्रा करत, छोटीशी पदयात्रा करत इथे पोहोचलेलो होतो. आपण सगळेजण इथे जमलेला माझ्या लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणी आहेत का नाही? कोण कोण आहेत? हात वर करा. तुम्ही आदरणीय देवेंद्र भाऊंच्या, आदरणीय एकनाथराव शिंदे आणि अजित पवार साहेबांच्या लाडक्या बहिणी आहात. आज सकाळी भैया मी एका कार्यक्रमाला गेले, तिथे एका आजींनी एक गाणं स्वतःच कविता रचली होती आणि त्या गाणं म्हणत होत्या आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की मी तर आहे मंत्र्याची लाडकी बहीण. ते मला ते इतकं आवडलं की त्या स्वतःला मंत्र्याची लाडकी बहीण म्हणून सन्मानाने म्हणून घेत आहेत. सर्वप्रथम तुमच्या वतीने आणि माझ्या वतीने मी आदरणीय देवेंद्र भाऊंचे, आदरणीय एकनाथराव शिंदे आणि अजित पवार साहेबांचे मनस्वी आभार मानू इच्छिते. माझ्या या माता भगिनींना पैसे दिले नाहीत, त्यांनी सन्मान दिलाय. काय दिलाय? आपल्याला 1,500 रुपये, कुणाला जर आपण नोकरी ठरवायला जातो, धुणं भांडी करायला जातो, पगार ठरवायला जातो, 2,000 जर मागितलं तर ते 1,500ला करायला किती वेळ घासाघीस करावं लागते की नाही? सहज मिळतात का ते पैसे? मान खाली घालून शेवटी मन असो नाहीतर नसो हो म्हणावं लागतंय, कारण घरी लेकरं उपाशी असतात, कारण घरी आपल्या मुलीचं कुठंतरी हॉस्पिटलला न्यायचं असते, शाळेची फीस भरायची असते, म्हणून मान खाली घालून 1,500 तर 1,500 द्या बाई काम म्हणून तुम्ही करता. पण इथं काय झालं? आदरणीय आपल्या सर्व नेत्यांनी ठरवलं की आपल्या बहिणींना सन्मान द्यायचा. सन्मान कसा द्यायचा? तर तिच्या अकाउंटवर, तुमच्या सगळ्यांच्या अकाउंटवर पैसे आलेत का नाही? अकाउंटवर पैसे आलेत, कुणाला विचारायची गरज नाही. आलेत की नाही? कुणाला विचारायची गरज नाही, कोणाची परवानगी घ्यायची गरज नाहीये. तुम्हाला सन्मानाने न मागता, सगळ्यात महत्वाचं ह्या पूर्ण ह्याच्यात काय तर न मागता तुम्हाला पैसे मिळणार आहेत. पहिला हप्ता कधी आला? राखी पौर्णिमेला, बरोबर आहे ना? पहिला हप्ता आपला राखी पौर्णिमेला आला. आपल्याला राखी पौर्णिमेला भाऊ आपला काहीतरी देत असतो, ओवाळणी देत असतो, आणि आता शेवटचा जो हप्ता आला तो भाऊबीजेला आलाय, बरोबर आहे ना? आता ह्याच्यानंतर येत्या 20 तारखेला आपल्याला कमळाला मतदान करायचंय आणि त्याच्यानंतर पुढचे 5 वर्ष आपली भाऊबीज, आपली राखी पौर्णिमा, आपली नागपंचमी, सगळं 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 आपल्याला दर महिन्याला 2,100 रुपये मिळणार आहेत. आता 1,500 मिळत होते, आता 2,100 मिळणार आहेत. माझ्या बहिणींनो, तुम्हाला एक विनंती आहे, हे 600 रुपये तुम्ही खर्च करू नका. हे 600 रुपये संसाराला लावू नका. 1,500 खर्च करा, हे 600 रुपये बचत करा. 600 रुपये कशासाठी बचत करा? अडी अडचणीला सावकाराकडून 5%, 10%नी आपल्याला पैसे काढायचे नाहीत. आपल्या भावाने जे आपल्याला पैसे पाठवले तेच बचत करायचे. तुमच्या अडचणीला तेच तुम्हाला कामाला येणार आहे. आणि म्हणून अशी लाडकी बहीण योजना घेऊन महायुती सरकारने आपल्या सर्व बहिणींना पैसा दिला नाही तर सन्मान दिलाय. तुमच्यातर्फे परत एकदा आपल्या भावांना भरघोस मतं देऊन त्यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. येत्या 20 तारखेला आपल्याला हा निरोप पूर्ण महाराष्ट्रात द्यायचा आहे की लातूरच्या लाडक्या बहिणी खूप खुश आहेत की नाही? 20 तारखेला आता शैलेश भाईंनी सांगितल्यासारखं सकाळी लवकर तयार व्हायचं, लवकर मतदान करायचं आणि मग
आपल्या आपल्या व्हॉट्सअपवर फोटो टाकायचे आहेत की नाही, टाकणार की नाही फोटो. हे झाला आनंदाचा विषय. पहिले आनंदाचा विषय तुम्हाला सांगितला, पण आता सर्वात गंभीर विषय. संजय कांबळे यांची आणि माझी ओळख 2-3 वर्षापूर्वीची आहे. प्रश्न कचऱ्याचाच होता. संजयजी आठवतंय ना तुम्हाला, त्यांची माझी ओळख पण नव्हती. आणि माझा लातूर म्हणून एक ग्रुप आहे आणि त्याच्यावर कचऱ्या संबंधात खूप चर्चा चालू होती. आणि मला असं वाटतं की मी काहीतरी बहुतेक त्यांची बाजू घेतली असावी, म्हणून त्यांनी मला संपर्क केला आणि मग तेव्हापासून आमची ओळख झाली. त्याच्यानंतर मध्ये तुमच्यावर एक मोठी अडचण आली, संकट आलं. संजय भाऊंच्या जनाधार संस्थेचं नाव पण बघा, संजय भाईंनी किती सुंदर दिलंय, जनाधार. तुमच्यासारख्या शोषित, वंचित, अडचणीत असलेल्या बहिणींना, भावांना आधार देणारी ही जनाधार संघटना होती. ही जनाधार तुमची जी संस्था होती ती तुम्हाला आधार देत होती. हक्काचा आधार होता, आपल्या घरचा आधार होता. अचानकपणे आधार हरवला. जनाधार संस्थेचं टेंडर कॅन्सल केलं गेलं. टेंडर कशामुळे कॅन्सल केलं? त्यांचं काम खराब होतं म्हणून केलं का? नाही. त्यांचं काम म्हणजे स्वतः संजय भैयाचं काम नव्हतं, तुमच्या प्रत्येकीचं काम होतं. ते काम अतिशय चांगलं होतं ना. आम्हाला तर माहिती, आम्हाला आनंद वाटत होता तुमचं काम बघून. 2 वेळेस आजी सांगायला लागले पुरस्कार पण मिळाला. मला वाटतं दिल्लीमध्येच पुरस्कार मिळाला होता आपल्याला. पण हे होत असताना अचानकपणे अधिवेशनामध्ये, मुंबईला जेव्हा अधिवेशन होतं त्यावेळी प्रश्न मांडला गेला आणि संजय भैयांच्या कंपनीला ब्लॅकलिस्ट करा म्हणून सांगितलं. भैया ही कंपनी वाईट आहे का? आर्थिक काही फ्रॉड झालेला आहे का? ब्लॅकलिस्ट